अफगाणिस्तानपर्यंत आता पोहोचलेले आहेत। जेसचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून हा दिल्ली बॉम्बस्फोट घडवल्याची महत्त्वाची बातमी आता समोर येतेय। तुर्की आणि अफगाणिस्तानमधून हे हँडलर्स डॉक्टर मॉड्यूल्सच्या संपर्कात होते आणि डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासामधून तो तुर्कीला गेल्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत। जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट। दिल्ली स्फोटाच्या तपासादरम्यान या स्फोटाचे हँडलर तुर्की आणि अफगाणिस्तानच्या नांगरहरपर्यंत असल्याचं समोर येतंय। तुर्की आणि अफगाणिस्तानमधून हे हँडलर्स डॉक्टर मॉड्यूल्सच्या संपर्कात होते। तुर्की आणि अफगाणिस्तानच्या हँडलर्सने या डॉक्टर मॉड्यूल्ससोबत एक टेलिग्राम ग्रुप बनवला होता। या टेलिग्राम ग्रुपवरून ते एकमेकांच्या संपर्कात होते। या टेलिग्राम ग्रुपवरच ते प्लॅन बनवत होते। डॉक्टर उमर नबी पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचं देखील समोर आलंय। या 5 डॉक्टरांच्या मॉड्यूलमध्ये डॉक्टर उमर हा सर्वात जहाल होता। तो नेहमी देशभर स्फोट घडवण्याची भाषा करत होता। या प्रकरणात अटक असलेल्या डॉक्टर शाहीननं ही माहिती पोलिसांना दिली आहे। प्राथमिक तपासातून जैश ए मोहम्मदचं बहावलपूरचं हेडक्वार्टर ऑपरेशन सिंदूर दरम्यान उद्ध्वस्त केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी दिल्लीत स्फोट घडवण्यात आला। डॉक्टर उमर नबीनं दिल्लीमध्ये आत्मघाती स्फोट घडवून आणला। जम्मू काश्मीर पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यातून उमर नबी यापूर्वी पळाला होता। 300 किलो स्फोटकं अजूनही गायब असून शोध सुरू आहे। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। 300 किलो स्फोटकं अजूनही गायब आहेत आणि त्यांचा शोध सध्या अजूनही सुरू आहे। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून ही स्फोटकं जी आहेत ती जमा करत होते। फरीदाबादमध्ये अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूलला अटक करण्यात यंत्रणांना यश आलं असलं तरी त्यातल्या एकानं दिल्लीमध्ये स्फोट घडवून आणला। अटक असलेल्या 4 डॉक्टरांच्या तपासात स्फोटकांबद्दल खळबळजनक माहिती समोर येते आहे। 2900 किलो अमोनियम नायट्रेट हे डॉक्टर शिकवत असलेल्या अल फलाह युनिव्हर्सिटी आणि जवळपासच्या परिसरातून पोलिसांनी जप्त केलंय। तरीही 300 किलो स्फोटकं गायब असल्याची माहिती समोर आली आहे। गायब असलेल्या 300 किलो स्फोटकांचा शोध सध्या यंत्रणा घेत आहे। अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूलमधले डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर आदिल हे 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। या स्फोटकांनी देशभर जैश ए मोहम्मदसाठी स्फोट घडवण्याचा डॉक्टरांचा प्लॅन। शाहीनने महाराष्ट्रामधल्या तरुणाशी लग्न केलेलं होतं। शाहीनचं लग्न झालेल्या व्यक्तीचं नाव जफर हयात असं आहे। दरम्यान घटस्फोटानंतर आमचा काहीच संबंध नव्हता असं जफरनं म्हटलंय। लग्नानंतर ती अनेकदा परदेशामध्ये जाण्याबाबत बोलायची अशी माहिती जफरकडून देण्यात आली आहे। डॉक्टर शाहीनने महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलं होतं। डॉक्टर शाहीनने 2015 साली घटस्फोट घेतला होता। शाहीनचं लग्न झालेल्या तरुणाचं नाव जफर हयात असं आहे। शाहीनला फरीदाबादमध्ये शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक झाली। महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर। दिल्ली स्फोट प्रकरणी अटकेत असलेला डॉक्टर परवेज हा डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ है। वो शादी में मेरी 2012-13 में मेरा डिवोर्स हो गया। उसका मेरा कोई उनका कनेक्शन नहीं रहा, कोई भी रिलेशनशिप नहीं रहा। ना मुझे ये पता था कि वो है कहाँ पे। प्रेजेंट टाइम में भी कहीं नहीं कोई पता था और जब से वो गई है तब से उन सबसे मेरा कोई कंटैक्ट नहीं रहा, नहीं कोई मेरे बच्चों को कंटैक्ट रहा। पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेण्यात आलेली आहे। मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करण्यात आली। आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार आहे। मात्र त्याआधी भूतानवरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LNJP रुग्णालयामध्ये जात या रुग्णांची विचारपूस जी आहे ती केलेली आहे। दिल्लीमध्ये स्फोटामध्ये हे जखमी झालेले होते आणि या जखमींची विचारपूस पंतप्रधान मोदी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। भूतान दौऱ्यावरून परतताच पहिल्यांदा सुरुवातीलाच मोदी जे आहे ते LNJP रुग्णालयामध्ये गेले आणि त्यांनी जखमींची विचारपूस केली आहे। लाल किल्ला परिसरामधील बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातलीच महत्त्वाची बातमी। मुझम्मिल आणि उमरने लाल किल्ल्याची रेकी केलेली होती। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी करण्यात आलेली होती। डॉक्टर मुझम्मिलच्या फोनच्या डम डेटावरून ही माहिती मिळालेली आहे।
26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला टार्गेट करणं हे यांच्या नियोजनाचा एक भाग होता, अशी माहिती तपास यंत्रणेला तपासामध्ये मिळाल्याची माहिती आहे. दिल्ली स्फोटाचा आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलाय. ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद झालंय. दिल्ली स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय तर 30हून अधिक जण जखमी झालेले आहेत. लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्थानकाच्या जवळ झालेला हा स्फोट याची दाहकता किती तीव्र होती या सीसीटीव्हीच्या दृश्यांमधून कळतंय. या स्फोटाची तीव्रता किती भयानक होती, किती मोठी होती हे सांगणारी आणखीन एक दृश्य जे आहे ते समोर आलेले आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही हे ब्लास्ट होताच पूर्णपणे बंद पडलेले आहेत, ठप्प पडलेले आहेत. दिल्ली स्फोटाचा आणखीन एक सीसीटीव्ही जो आहे तो समोर आलेला आहे. लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखीन एक मोठा खुलासा आता समोर आलाय. उमरची I-20 कार 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क होती. मुझम्मिलच्या कार शेजारी पार्क असलेली कार ही डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत आहे. 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही कार पार्क होती. दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. शोपियानमध्ये जमाते इस्लामवर पोलिसांकडून छापेमारी केली जाते. ठिकठिकाणी आता छापेमारी जी आहे, कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे. दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा छापेमारीला सुरुवात झालेली आहे.